इस न्यूज के स्पॉन्सर हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज सोलापुर। खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून सोलापूर शहरातील नाले सफाई आणि पावसामुळे घरात पाणी शिरलेल्या परिसराची पाहणी केली आहे आणि महानगरपालिका प्रशासनाला तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना केल्यात। मागील 4 ते 5 दिवसापासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे आणि नाले सफाई अर्धवट झाल्यामुळे शहरातील अनेक नागरिकांच्या व रहिवाशांच्या घराघरामध्ये पाणी शिरून नागरिकांची अहोरात्र बेहाल होत असल्यानं याची गांभीर्याने दखल घेऊन खासदार प्रणिती शिंदे यांनी शहरातील मोदी नाला, पटवर्धन चाळ नाला, कारंबा नाला, कुंभारवेस नाला व इत्यादी भागात असलेल्या नाले सफाईची आणि मोदी जगजीवन राम झोपडपट्टी, भैरू वस्ती, पटवर्धन चाळ 2 नंबर झोपडपट्टी, निराळे वस्ती आदी भागातील घरात पाणी शिरलेल्या परिसराची पाहणी केली आणि सोलापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांना तात्काळ नाले सफाई, ड्रेनेज दुरुस्ती, पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी तात्काळ काम सुरू करण्याची सूचना केली। यावेळी चेतन नरोटे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, संजय हेमगड्डी, बाबा मिस्त्री, मनोज यलगुलवार, विनोद भोसले, देवाभाऊ गायकवाड, आशाताई मेत्रे, गणेश डोंगरे, अंबादास बाबा करगुळे, बाबूराव मेत्री, तिरुपती परकीपंडला, युवराज जाधव, सुभाष वाघमारे, दिनेश डोंगरे, चंदू नाईक, राजू निलगंटी, शिवा मेत्रे, वेदमूर्ती मेत्रे, राजू दिवटे, यासीन शेख, समीर शेख यांच्यासह सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते। आणि नाली क्लीनिंग करायला सोपं आहे कारण चॅनल डिफाइन राहतात ना, वन ऑफ द बेस्ट पण नाली क्लीनिंग झाले पाहिजे। आता आम्ही या प्रत्येक वर्षी आता तुमचं एप्रिल एंड पर्यंत मे पर्यंत हॅलो नाही कारण का लोकप्रतिनिधी असल्यावर जीबी मध्ये तो हे होतं ना, दबाव साफसफाई याचा महत्त्वाचा विषय की महापालिकेत गेले 2 वर्ष निवडणुका झाल्या नाहीत। तसंच आहे तिकडे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे इकडे दबाव अभावी थोडासा हलगर्जीपणा दिसून येतो महानगरपालिकेच्या पूर्ण कार्यात आणि त्यामुळे काय झाले, सोलापुरात जे मेच्या पहिल्या आठवड्यात सगळे नाले साफसफाई आपण करत असतो। दरवर्षीचा हा नियम आहे की पाऊस तसं बघितलं तर सप्टेंबर महिन्यात येतो, पण काही 5 वर्षापासून लवकर येतो, तर मे महिन्यात ही नाले साफसफाई झाली पाहिजे। आता मी मगासपासून सगळे जेवढे सोलापूरचे मेन नाले तिथे मी जाऊन आली, अशा एकंदरीत दिसून येते की हे फक्त वरवर झालंय काम। हे ज्या खोला ज्या पद्धतीत झालं पाहिजे होतं ते झालं नाही आहे आणि त्यामुळे जो परवा पाऊस पडला जवळजवळ 80 mm पडला, त्याच्यामुळे सगळे नाले ओव्हरफ्लो झालेत, चोकअप झालेत, ड्रेनेज सिस्टीम पूर्ण सोलापूर शहराची खोळंबली आहे आणि लोकांच्या घरात पाणी शिरलंय, खालून पाणी येत आहे लोकांच्या घरात। हे होतं दरवर्षी, पण हे आज एवढ्याशा पावसात एवढं लवकर झालंय, तर मला असं वाटतं हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे थोडंसं सिरियसली घेणं गरजेचं आहे। आणि आज आम्ही ती पाहणी केली, पण पाणीच नाही, पण ते लवकरात लवकर उद्यापासून पुन्हा एकदा ते नाले साफसफाई झाले पाहिजेत आणि काही ठिकाणी स्टॉर्म ड्रेन क्लिनिंग झालं पाहिजे, ते पण झालं नाहीये। आणि जो आपण 99 कोटीचा जो प्रस्ताव दिला आहे तो आचारसंहितेमुळे प्रलंबित होता। आता मी UD सेक्रेटरीना फोन करून तो लवकरात लवकर प्रस्ताव, जे आपले नाले आहेत तिकडे बाजूला भिंत बांधून त्याचं चांगलं अजून थोडंसं रिफर्बिश करून, म्हणजे जे आपली लोक जी नाल्यात कचरा गाद्या पण टाकतात ते कुठेतरी पण आपले पण मला असं वाटतं जबाबदारी आहे, आपण पण त्याच्यात लक्ष देणं महत्त्वाचं आहे। काही ठिकाणी गाद्या, काही ठिकाणी बिच्छाने सगळं टाकलं आहे, ते त्याच्यामुळे पण चोकाप होतं आहे, तर ते थांबवण्यासाठी आता जी 99 कोटीची निधी मागितली ती ताबडतोब मिळाली पाहिजे। त्यासाठी मी प्रयत्न करून UD सेक्रेटरींशी पण बोलणार आहे आणि उद्या 3:30 वाजता आपण महापालिका आयुक्त एक आढावा बैठक घेणार आहोत, कारण का पाऊस आहे, नाले साफसफाई झाली पाहिजे, रस्ते काही ठिकाणी खचले ते बंद झालं पाहिजे आणि पाणी पुरवठा पण सुरळीत झाला पाहिजे। त्यासोबत आत्ता 6 वाजता कलेक्टरांकडे पण ग्रामीण भागातला पाण्याचा जो प्रश्न आहे त्याचा पण आढावा, कारण का अतिवृष्टीमुळे काही घरं त्या ठिकाणी पडलेत, काही शेतींचं नुकसान झालं, ते लवकरात लवकर ती पण निधी मिळाली पाहिजे, त्यासाठी आपण मीटिंग घेतोय। आम्ही सगळे कामाला लागलो। आपत्कालीन व्यवस्थापना आपल्याला दिसत नाही, अनेकांचे फोन महापालिकेला पुन्हा करायचं, जिल्हा प्रशासनाला संपर्क पुन्हा करायचं, कुठलीच यंत्रणा जाहीर केलेली नाही आहे, त्यामुळे देखील नागरिकांची तारांबळ होती। नाही, 100% जसं मी म्हणाली थोडासा हलगर्जीपणा दिसतोय, कारण का निवडणुका नसल्यामुळे कोणाचा दबाव त्या ठिकाणी आता जीबी होत असतं, महापौर असतात, एवढे नगरसेवक असतात, आता काही नाही आहे, सगळं
आरामात चाललंय आणि म्हणून आता लोकांनी आमचा तो विश्वास दाखवलाय आणि आम्ही ताबडतोब तातडीने या बैठका घेतोय आणि मी प्रशासनाकडून आशा बाळगते की त्यांनी लवकरात लवकर लोकांसाठी 24 तास आता कामाला लागून हे जी अडचण आहे ती दूर करा. वेलकम टू डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज, जहां हम बनाते हैं मजबूत बुनियादें और संवारते हैं बच्चों का मुस्तकबिल. 10 एकड़ के विशाल कैंपस के साथ ये स्कूल सोलापुर के सबसे बड़े स्कूलों में से एक है. यहाँ नेचुरल फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट्स और बच्चों के लिए एक चिल्ड्रंस प्ले पार्क है. क्वालिफाइड टीचर्स के साथ साथ डिजिटल क्लासरूम्स भी है. बच्चों के ऑलराउंड डेवलपमेंट के लिए इंडोर स्पोर्ट्स अरेना, जिसमें टेबल टेनिस, चेस और कैरम बोर्ड जैसे गेम्स है. राइफल शूटिंग और आर्चरी की भी फैसिलिटीज तैयार की जा रही है. आत्मविश्वास बढ़ाने और आत्मरक्षा सीखने के लिए लड़कियों और सभी स्टूडेंट्स के लिए टेक्वांडो एंड कराटे सेशंस रखे जाते हैं. साल भर 100 से ज़्यादा मज़ेदार एक्टिविटीज़ करवाई जाती है, जिनमें कम्युनिटी हेल्पर्स डे, अजान और कीरत कंपटीशन, वेजिटेबल मार्केट डे, वुजू डे, सलाह डे, मैथ्स क्विज, एनुअल स्पोर्ट्स डे और फूड फेस्टिवल जैसे कार्यक्रम शामिल हैं. बस फैसिलिटीज शहर के हर कोने से अवेलेबल है. अपने बच्चे की ओवरऑल डेवलपमेंट और बेहतर फ्यूचर के लिए आज ही एनरोल कीजिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज में.